पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी तर कुटुंबियांना 50 लाखांची मदत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या हालचाली सुरू। उद्या पुन्हा केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक होण्याची शक्यता। सीसीएस मीटिंग नंतर सीसीईएची ही बैठक होणार। जबाबदारी घेण्याच्या वेळी गायब असं कॅप्शन देत काँग्रेसच्या ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह पोस्ट। तर काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ म्हणत भाजपकडून जोरदार पलटवार। झेंडावंदन म्हणजे पालकमंत्री पद दिलं असं होत नाही, तर मी अजून तलवार मॅन केलेली नाही। सब्र का फल मीठा होता है। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या तिळ्यावरून भरत गोगावलेंचं सूचक विधान। झेंडावंदनाच्या मुद्द्यावर बोलण्यास आदिती तटकरेंचा नकार। पत्रकारांच्या प्रश्नाला चुकवत तटकरेंचा काढता पाय। तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शन पास घोटाळ्याचा आरोप। मोफत दर्शन पासची 4 ते 5 हजारांना विक्री होत असल्याचा आरोप पुजारी आणि आमदार कैलास पाटील यांनी केला।